नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हा चॅप्टर बघणार आहोत. ह्यामध्ये सर्व PYQ जसे की प्रीज आणि मेन्स ह्यामध्ये आतापर्यंत जेवढे पण आलेले प्रश्न आहेत जसे की फॉरेस्ट कंबाईन, राज्यसेवा, PSI वगैरे, फॉरेस्ट सर्व PYQs आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खनिज संपत्तीमध्ये जेवढे पण PYQs आलेले आहेत सर्व हे ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगी पडणार. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी हा प्रश्न आलेला आहे ग्रुप कंबाईन बी मेन्स जून 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे. हा काय म्हणत आहे, सुरजागड लोहखनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत असं म्हणत आहे. तर काय म्हणायचं, याचा उत्तर काय येणार आपला गडचिरोली. काय ना, सुरजागड लोहखनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवा मुख्य 2025 चा प्रश्न आहे. हा काय म्हणत आहे, चंद्रपूर जिल्ह्यात बरोबर का चुकीचे विधान हे विचारत आहे. राईट, चंद्रपूर जिल्ह्यात गोंडवन श्रेणीचे खडक आहेत म्हणून तिथे दगडी कोळसाचे उत्पादन होते. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. मॅग्नीज हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे खनिज आहे. त्यांचे साकोली तालुक्यात कान्हेरी येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. बरोबर आहे काय? हे विधान चुकीचे आहे. साकोली येथे खनिजांसाठी ओळखले जाते. कोण? साकोली हे खनिजांसाठी ओळखले जाते. आणि कान्हेरी प्रामुख्याने कुठे आहे? नागपूर, भंडारा इथं आहे. राईट, कान्हेरी म्हणून हा चुकीचा आहे. कान्हेरी इथे काय, हे भंडारा नागपूरमध्ये आहे. आणि साकोली हे खनिजांसाठी ओळखली जाते. राईट, खनिजांसाठी ओळखले म्हणून विधान ए इज अ करेक्ट आन्सर. आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा प्रश्न. महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान काय म्हणत आहे, महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खाणकाम संचालनालय नागपूरनुसार 31 मार्च 2024 रोजीच्या खनिज साठा फक्त डॅश हा ग्रॅफाइट साठे दाखवणारा जिल्हा आहे. आपलं उत्तर काय येणार? हा सिंधुदुर्ग. काय म्हणतात, सिंधुदुर्ग हा ग्रॅफाइट साठी दाखवणारा जिल्हा आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खाणकाम संचालनासाठी नागपूरनुसार राईट फक्त सिंधुदुर्ग हा ग्रॅफाइट साठे दाखवणारा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. तर आपलं उत्तर काय येणार याच्या, दगडी कोळसा कुठे सापडतो? बांदर कुठं, बांदरमध्ये सुद्धा सापडतो, तेलवासा सुद्धा आणि घोंगूर सुद्धा. आणि वणी हा यवतमाळमध्ये येतो म्हणून तिथं दगडी कोळसा नाही सापडत. राईट, तर आपलं उत्तर काय येणार याचा उत्तर येणार आपला A, B व C चे येणार. फक्त बांदर, घोंगूस आणि तेलवासा येथे दगडी कोळसा सापडतो. राईट, पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे हा टिकमार्क केलेला आहे. भंडारा याचा उत्तर येतो. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कायनाइट खनिजे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. आपलं उत्तर काय? भंडारा. भंडारा हा जिल्हा कायनाइट खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भंडारा, गोंदिया आणि देहुगाव हे राईट. भंडारा जिल्हा तर देहुगाव हा खूप इम्पॉर्टंट येऊ शकतो म्हणून हा प्रश्न देहुगाव थोडा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा. हा सुद्धा जोड्या जुळलेले आहेत. बघून घ्या. ग्रॅफाइट कुठं, ग्रॅफाइट हा दगडी कोळसामध्ये येतो. राईट, आणि स्लेट हा चिकणमातीमध्ये आणि क्वार्झाइट हा वाळूचा खडक आणि संगमवर हा चुनखडी. पुढचा प्रश्न आहे आपला खनिजे व खाण क्षेत्रे यांचे जोड्या जुळवत आहे. काय म्हणत आहे हा प्रश्न आहे PSI प्री डिसेंबर 2023 चा प्रश्न आहे. राईट, तर काय म्हणत आहे, मॅग्नीजचं काय येणार, चिखला. खाणक्षेत्र कुठे आहे? चिखला. मॅग्नीजचा खाणक्षेत्र कुठे आहे? चिखला आहे. लोहखनिजचा खाणक्षेत्र काय आहे? सुरजागड आहे. म्हणजे की अ 3 येणार. अ 3 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि लोहखनिजचं काय येणार? 1 येणार. 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि क्रोमाइटचं काय येणार? हा बघा, फक्त क्रोमाइटचं येणार 2. मग तिसरा आन्सर इज अ करेक्ट आन्सर आपला. राईट, म्हणजे की मॅग्नीज खाणक्षेत्र कुठे आहे? मॅग्नीज खनिजेच्या चिखलामध्ये आहे. लोह खनिज कधी आहे? सुरजागडमध्ये आहे. आणि बॉक्साईटचा कुठं आहे? बॉक्साईटच्या उदगीरीमध्ये आहे. आणि क्रोमाइटचा किटा आहे? क्रोमाइटचा आहे जानोली. क्रोमाइटचा कुठे आहे? जानोली आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? तिसरा. क्रोमाइट किती प्रतिशत आहे? 10%. राईट, किती टक्के आहे? राईट, तोच.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खान काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खान डॅशसाठी प्रसिद्ध आहे. तर कशासाठी प्रसिद्ध आहे? लोह खनिजे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी खान कशासाठी प्रसिद्ध आहे? लोह खनिजे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लोहार डोंगरी खान. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 9वा प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्रातील बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर आपलं उत्तर काय येणार? कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड. हा बॉक्साईटसाठी सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे आहेत. कोणते? कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड. कोणते? कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड हे बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला. खनिजे व प्रमुख वापर यांचे जुळवाजुळवाचे आहे. तर काय म्हणत आहे? सगळ्यात आधी काय म्हणत आहे? सिलिकेट सर्वाधिक वापर कुठं होतो? काच कारखान्यासाठी. काच कारखान्यासाठी सिलिकेटचा उपयोग होतो. राईट. काच कारखाना म्हणजे की बनवण्यासाठी सिलिकेटचा उपयोग होतो. म्हणजे की अ चा 4 3 ऑप्शन मध्ये आहे. डायरेक्ट लाईमस्टोनचा काय होणार? सिमेंट कारखाना. लाईमस्टोन हा सिमेंटसाठी उपयोगी असतो. म्हणून आपलं उत्तर काय येणार? ड चा 2 एकच ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 इज आन्सर आपला. कसा? सिलिकेट हा काच कारखाना म्हणजे की काच बनवण्यासाठी उपयोगी असतो. जिप्सम हा प्लास्टर वॉलबोर्ड साठी उपयुक्त असतो. आणि पोटॅश हे खते. राईट. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पोटॅश हा खतेसाठी उपयोगी असतो. आणि लाईमस्टोन हा सिमेंट कारखान्यासाठी उपयोगी असतो. राईट. म्हणून आपलं उत्तर 1. पुढचा प्रश्न आहे आपला 11वा प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही? बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही म्हणत आहे. राईट. तर आपलं उत्तर काय येणार? चंद्रपूर व गडचिरोली. कारण कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि ठाणे, रायगड हे सर्व कोकण विभागात आहे आणि कोकण विभागात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते. राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? फक्त अ. म्हणजे की चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये बॉक्साईटचे उत्पादन नाही. राईट. महाराष्ट्रातील खनिज व उत्पादक जिल्हे यांची योग्य जोड्या लावा म्हणत आहे. राईट. काय म्हणत आहे? खनिज व योग्य जिल्हा उत्पादन. तर सगळ्यात आधी मॅग्नीजचा उत्पादन कुठं होतं जास्त? सिंधुदुर्गमध्ये. त्याला उत्तर काय येणार? अ चा 3 आपला 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आता डायरेक्ट लास्टवर जायचे. डोलामाइटचे सर्वाधिक उत्पादन कुठं होतं? गडचिरोलीमध्ये. राईट. आपलं काय ना 2 येणार. मग ते की दुसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. मॅग्नीज हा सिंधुदुर्गमध्ये आढळतो. लोह खनिजे हा गुंद्यामध्ये उत्पादन होतो. राईट. आणि बॉक्साईट हा ठाणेमध्ये आणि डोलामाइट हा गडचिरोलीमध्ये. पुढचा प्रश्न बघू आपण आता. लोह विधाने अचूक विधाने म्हणत आहे. अचूक म्हणजे की बरोबर विधाने म्हणत आहे. बॉक्साईटचा वापर मुख्यतः ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. बरोबर आहे का? हो बरोबर. बॉक्साईटचा वापर ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. राईट. आता स्पेन आणि जपान हे भारतातून बॉक्साईटचे सर्वाधिक आयात करणारे देश आहे. बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. कारण इटली, कोरिया, संयुक्त अरब अमिराती हे भारतातून बॉक्साईटचे सर्वाधिक आयात करणारे देश आहेत. इटली, कोरिया, संयुक्त अरब अमिराती हे, स्पेन व जपान नाही. म्हणून हा विधान चुकीचे आहे. आणि ओडिशाच्या बॉक्साईटच्या उत्पादन भारतात प्रथम क्रमांक लागतो. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे हे महाराष्ट्रातील बॉक्साईट उत्पादन करणारे जिल्हे आहेत. बरोबर आहे का? हो बरोबर. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा व ठाणे हो बॉक्साईटचे उत्पादन. हो बरोबर आहे. म्हणजे की बरोबर विधान विचारत आहे ना. ACD आपला उत्तर येणार. कारण ऑप्शन बी मध्ये इटली, कोरिया हा येणार. हे इटली, कोरिया आणि अरब अमिराती संयुक्त. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. दगडी कोळशांच्या कार्बनच्या प्रमाणानुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? एन्थ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. कारण एन्थ्रासाइट हा 80 ते 90% असतो आणि बिटुमिनस हा
60 ते 80% असतो आणि लिग्नाइट हे 40 ते 55% असतो आणि पीठ हा 40% पेक्षा कमी असतो, राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? तिसरा येणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 15वा प्रश्न. 15वा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते क्षेत्र मॅंगनीज खाणी संदर्भात महत्त्वाचे नाही म्हणत आहे? मॅंगनीज खाणी संदर्भात महत्त्वाचे नाही म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? वरोरा वैतरणा. कारण चिखला, डोंगर, बुजुर्ग आणि सियोगी हे क्षेत्र मॅंगनीज खाणी संदर्भात महत्त्वाचे आहेत. फक्त वरोरा वैतरणा हे उपयोगात म्हणजे की नाही. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रामध्ये लोहखनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणत आहेत? आपलं उत्तर काय येणार? चौथा सिंधुदुर्ग मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते म्हणत आहे? बॉक्साईटचे उत्पादन. आपलं उत्तर काय येणार? हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे. कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग येणार, राईट. हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे. आता 2022 मध्ये आता आलेला हा प्रश्न आहे, 22 का 23 मध्ये तरी, राईट. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या बॉक्साईटचे उत्पादनासाठी कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग हे इम्पॉर्टंट आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यांचा समूह मॅंगनीज व लोह खनिजांचे संपन्न आहे? काय? लोह खनिजाने संपन्न आहे, मॅंगनीज व लोह खनिजाने. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार आपला सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा हे मॅंगनीज व लोह खनिजांचे संपन्न आहेत, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 19वा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजांचे साठे असते म्हणत आहे? काय म्हणत आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजांचे साठे असते म्हणतात आहे? तर आपलं उत्तर काय येणार याच्या? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग मध्ये लोह खनिजे साठे आहेत, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्हे डोलामाइट उत्पादनात महत्त्वाचे आहेत म्हणत आहे? डोलामाइट उत्पादनात. आपलं उत्तर काय येणार? यवतमाळ, रत्नागिरी आणि गडचिरोली, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत म्हणत आहे? बरोबर नाहीत म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय नाही? तेलाचा ही महाराष्ट्रातील दगडी कोळसांची खाण नाही म्हणत आहे. तर बरोबर आहे काय? नाही, खाण आहे. तेलवासा ही महाराष्ट्र दगडी कोळसाची खाण आहे, कारण तेलवासा महत्वाची दगडी कोळसाची खाण आहे आणि हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे तेलवासा, राईट. कुठं आहे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर म्हणून हा विधान चुकीचे आहे, बरोबर नाही. हा ऑप्शन येऊ शकतो किंवा हा ऑप्शन येऊ शकतो. क सुद्धा बघू. क्रोमाइटचे उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते, बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय ना फक्त अच येणार. ऑप्शनमधून ब तर बरोबरच येणार, कारण की ऑप्शनमध्ये ते का, राईट. चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते, बरोबर आहे हा. म्हणजे की ब व क बरोबर बरोबर आहेत. लेकिन नाही म्हणत आहे ना, तर आपला उत्तर येणार, राईट. तेलवासा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि महत्वाचे दगडी कोळसाची खाण आहेत, राईट. असं नाही आहे की नाही आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट सापडते म्हणत आहे? राज्यसेवा 2022चा प्रश्न आहे. ऑप्शन काय म्हणत आहे? क्रोमाइट सापडते. आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार आपला फक्त ब. कारण नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग मध्ये क्रोमाइट सापडतेच. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे डॅश जिल्ह्यात आहेत? आपलं उत्तर काय येणार? भंडारा व रत्नागिरीमध्ये. मॅंगनीजचे प्रमुख साठे आहेत, असं आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यामध्ये दगडी कोळसांचे साठे आढळत नाही म्हणत आहे? आपलं उत्तर काय येणार? ओसामध्ये आढळत नाही. उमरेड, बल्लारपूर आणि वरोरामध्ये आढळते, बट ओसामध्ये आढळत नाही. काय? दगडी कोळसांची साठे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? आपलं उत्तर काय येणार? बोरीवली, जोगेश्वरी आणि गोरेगाव हे कुठं आहेत? मुंबईमध्ये आहे, मुंबई उपनगरमध्ये. आणि बॉक्साईटचे साठे आढळतात इथं, राईट. बोरीवली, जोगेश्वरी आणि गोरेगाव मध्ये, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात? आपलं उत्तर काय येणार? उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी. आपलं उत्तर काय येणार? मॅंगनीज हा उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी उपयोगात असतो, मॅंगनीज हा धातू, राईट. पुढचा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणते लोह खनिजे सर्वोत्तम दर्जाचे आहे? सर्वोत्तम दर्जाचे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? मॅग्नाइट्स. कारण हा 70% जास्त प्रतिशत क्वालिटी असते, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील लोह खनिजांचे एकूण साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहेत? आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार काय म्हणत आहे? लोह खनिजांच्या विचारात आहे ना, लोह खनिजांच्या विचारात आहेत. आपलं उत्तर काय येणार? एक मिनिट, कुठे गेलंय रे? हा 20 येणार. कारण मॅग्नीज हा 40% आहे आणि कायनाइट हा 15% आहे आणि 25 तर आहेच नाही, राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? लोह खनिजांचे एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा आहे महाराष्ट्रात? 20% साठा आहे. आणि महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिजे आढळतात? आपलं उत्तर काय येणार काय येणार? विदर्भ भागात तांबे खनिजे आढळतात. काय? विदर्भ भागात तांबे खनिजे आढळतात. आपला हा उत्तर आहे ना. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे सरोवरीय संचयने आहेत? आपलं उत्तर काय येणार? काय म्हणतात? चुनखडीचे सरोवरीय संचयने आहेत. तर आपलं उत्तर काय येणार? नागपूर येणार. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे म्हणत आहे? सर्वोत्तम प्रतीचा आहे म्हणत आहे. कोणत्या प्रकारच्या कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? अँथ्रासाइट येणार. काय येणार? अँथ्रासाइट हा आपला उत्तर येणार. अँथ्रासाइट काय येणार? अँथ्रासाइट हा आपला उत्तर येणार. सर्वोत्तम प्रतीचा आहे कोणता कोळसा? अँथ्रासाइट हा कोळसा. पुढचा प्रश्न आहे 32वा प्रश्न, राईट. 32वा प्रश्न बघू आता. 32वा प्रश्न म्हणजे काय म्हणत आहे? बरोबर की चूक विधान विचारत आहे. तर आपलं उत्तर काय ना, महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. ह्यांची ही 2 मुख्य क्षेत्र आहेत. हे विधान चुकीचे आहे, कारण 22% नाही येणार, 12.33% येणार, म्हणून हे विधान चुकीचे आहे. आणि पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तट, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड व कोल्हापूर हे अशी क्षेत्र आहेत. पूर्व हा बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार? अचूक ब बरोबर आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती म्हणत आहे? मुख्य क्षेत्र तर आपलं उत्तर काय येणार? रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर येणारच आणि इकडे नागपूर सुद्धा येणारच. बॉक्साईटचे खनिज संबंधीचे मुख्य क्षेत्र म्हणजे की नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी. कोल्हापूर नाही येणार, गोंदिया पण नाही येणार, राईट. नागपूर, भंडारा येणार, म्हणून आपलं उत्तर काय येणार? अ व क बरोबर. आपलं उत्तर काय ना, 1 मिनिट, सॉरी, नागपूर भंडारामध्ये नाही, म्हणजे की नागपूर भंडारामध्ये गोंदिया सुद्धा येतो, म्हणून हे दोन्ही विधान चुकीचे आहे. कोल्हापूर येणार आपलं उत्तर, राईट. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर आणि ठाणे हा आपला उत्तर येणार. अ क बरोबर आहे, हे 2 नाही येणार, राईट. आपलं प्रश्न उत्तर काय येणार? बॉक्साईटचे मुख्य क्षेत्र कोणते? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि ठाणे हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे, खनिजे व स्त्रोत जिल्हे म्हणत आहे. खनिजे व स्त्रोत जिल्हे म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या? दगडी कोळसा हा खनिज जिल्हे कुठे आढळतो? हा आढळतो वर्धामध्ये. कुठे आढळतो? वर्धामध्ये. दगडी कोळसा, राईट. म्हणून अ च्या 4 येणार, एकच ऑप्शन मध्ये आहे आपलं उत्तर. चुनखडी कुठे आढळतो? नांदेडमध्ये. मॅग्नीज हा कुठे आढळतो? भंडारामध्ये. आणि बॉक्साईट हा कोल्हापूरमध्ये, राईट. बॉक्साईट हा कोल्हापूरमध्ये. आताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये आपण ना, मॅग्नीजचा भंडारामध्ये येतो, राईट. भंडारा, नागपूर, गोंदिया, राईट असा येणार, राईट. बॉक्साईट हा कोल्हापूरमध्ये, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात डोलामाइटचे साठे या जिल्ह्यात आढळतो. तर आपलं उत्तर काय येणार आहे? आपलं उत्तर आहे यवतमाळ आणि रत्नागिरी. डोलामाइट कुठे महाराष्ट्रात डोलामाइटचे साठे कुठे आहेत? यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे 36वा प्रश्न. हा प्रश्न आहे PSI मुख्य 2018चा प्रश्न आहे. महाराष्ट्रात दगडी कोळसांचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात म्हणत आहे? दगडी कोळसांचे. आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार बल्लारपूरमध्ये. बल्लारपूर कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात मध्ये आहे. कोल्हापूरमध्ये आताच बघितलं बॉक्साईट, राईट. आपला हा चुकीचा गेला. आपलं उत्तर काय ना, बल्लारपूरच येणार. दगडी कोळसाचे सर्वात मोठे साठे चंद्रपूर जिल्ह्यात आहे, बल्लारपूर इथे. आता जोडी जुळवा म्हणत आहे.
जोडी जुडवा म्हणत आहे, राईट. ऑप्शन बघूया आता. जोडी, हे बघा ऑप्शन इकडे आहे. जिल्हा म्हणजे की लोह खनिजे उत्पादनासाठी म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? चंद्रपूर जिल्ह्यात कुठं? चंद्रपूरच्या काय येणार? चंद्रपूरच्या येणार चौथा ओसाडा येणार. म्हणजे की अचा चार 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि नागपूर कुठं? आणि भिवापूर. म्हणजे की आपला उत्तर एक क्रमांक येणार, राईट. एकच येणार. चंद्रपूरमध्ये येणार ओसाडा, आणि नागपूरमध्ये येणार भिवापूर, आणि गोंदियामध्ये काय येणार? गोंदियामध्ये येणार खुर्शीपार, आणि गडचिरोली येणार सुरजागड, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? लोह खनिजांचे खालील 4 भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. आपलं उत्तर 4 भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे लोह खनिजांचे. आपलं उत्तर काय येणार याच्या? 4 भागात वर्गीकरण लोह खनिजांचे, म्हणजे की 4 टाईप सांगायचे आहे लोह खनिजांचे, जे की आपण व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर आपलं उत्तर काय येणार? उत्तर येणार मॅग्नाईट, हेमेटाईट, लिओनाईट आणि सिडेराईट. हा आपला उत्तर येणार. म्हणजे की अ व ब पर्याय बरोबर आहेत. अ व ब पर्याय बरोबर आहेत. आपला पुढचा प्रश्न एक्साइज पूर्व 2017चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे प्रश्न? काय म्हणत आहे? बरोबर की चुकीचे विधान सांगायचे आहे. सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळते. बरोबर आहे. बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडतो. बरोबर आहे काय? बरोबर. बॉक्साईट सुद्धा प्रामुख्याने जांबा दगडात सापडतो. भंडारा जिल्ह्यात मोनी येथे क्रोमाइट खनिजांचे उत्पादन केले जाते. बरोबर आहे का? हो, बरोबर. म्हणजे की आपले अ ब क सर्व बरोबर. आपलं उत्तर काय येणार? चौथा इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे खनिजांचे उत्पादन केले होते? आपलं उत्तर काय ना? बॉक्साईट. आपला हा बघितलेला क्वेश्चन रिपीटेड आहे सोलापूरमध्ये, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? आत्ताच बघितले कोल्हापूर येणार. आत्ताच बघितले का नाही? कोल्हापूर. क्रोमाइट म्हणत आहे का? अरे मी बॉक्साईट समजत होतो, राईट. म्हणून असे तुमची मिस्टेक सुद्धा होऊ शकतो. बॉक्साईट नाही म्हणत आहे, क्रोमाइट म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार? भंडारा, नागपूर आणि गोंदियामध्ये. काय येणार? भंडारा, नागपूर आणि गोंदियामध्ये. किती प्रतिशत साठा आहे क्रोमाइटचा? 10%. आणि क्रोमाइट कोणत्या रंगाचा असतो? पिवळसर रंगाचा असतो. आणि इथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुद्धा येणार. भंडारा, नागपूर, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असं आपला उत्तर येणार. हे ऑप्शन कट येणार. कोल्हापूरमध्ये येणार बॉक्साईट, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. 42वा प्रश्न काय म्हणत आहे? खालील विधानातून योग्य बरोबर विधान निवडा म्हणत आहे. काय म्हणत आहे? महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड व जालना, बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळते. हे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान म्हणत आहे ना. महाराष्ट्र, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात बॉक्साईट साठे आढळते. बरोबर आहे हा. महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात बॉक्साईट साठे आढळते. चुकीचे आहे. आणि पुढचा काय म्हणत आहे? महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. बरोबर. हा विधान सुद्धा चुकीचे आहे. आणि आपला आन्सर काय येणार? फक्त 2. हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणत्या 2 धातूंचे संदर्भात भारतातील धातूंच्या उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? बॉक्साईट व मॅग्नीजचा प्रथम क्रमांक लागतो, राईट. फक्त बरोबर आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे हा. खनिज उत्पादन ठिकाण म्हणत आहे. तर आपलं सिलिका उत्पादन ठिकाण कारसाडे, म्हणजे की अचा एकच ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन हा बरोबर आहे. एक बरोबर आहे आपला आन्सर. म्हणजे की कोरसाड, सिलिका हा उत्पादन ठिकाण कुठे आहे? कारसोरडे. क्रोमाइट हा मोनीमध्ये, आणि अभ्रक हा कुडाळमध्ये, आणि चुनखडी हे राजूरमध्ये, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवक स्तंभ डॅश येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळते. तर आपला उत्तर काय येणार याच्या? कान्हूर आपला आन्सर येणार. महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ कान्हूर येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतो. पुढचा प्रश्न आहे आपला. उत्पादन प्रदेश व धातू म्हणत आहे. उत्पादन प्रदेश व धातू म्हणत आहे. तर चंद्रपूरमध्ये कोणता आहे? लोह. चंद्रपूरमध्ये कोणता धातू उत्पादन होतो?
लोह होतो म्हणजे की अ च्या 2 ऑप्शन मध्ये दिला आहे. आणि नागपूरमध्ये काय होतं उत्पादन? मॅग्नीज. काय होतं? नाही मॅग्नीज. तर आपलं उत्तर काय येणार? दुसरा आन्सर करेक्ट आन्सर. म्हणजे की चंद्रपूरमध्ये लोह, गडचिरोलीमध्ये चुनखडी आणि रत्नागिरीमध्ये बॉक्साईट आणि नागपूरमध्ये आहे मॅग्नीज. हा आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रामध्ये डॅश आणि डॅश ह्या खाणीमधून अनुक्रमे सिलिमनाइट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन घेतले जाते. आपलं उत्तर काय येणार? म्हणजे की ऑप्शन बघायचे राईट. सगळ्यात आधी ऑप्शन बघू आपण. ऑप्शन हे दिले आहे. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं याचं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 4 पोहरा. महाराष्ट्रामध्ये पोहरा कुठं आहे? गोंदियामध्ये. व डोंगरगाव चंद्रपूरमध्ये एक मिनिट राईट. अनुक्रमे सिलिमाइट्स आणि फ्लोराईट यांचे उत्पादन घेतले जाते राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, 2013 व 14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लावा. म्हणजे उतरता क्रम म्हणजे की आपलं उत्तर काय ना? कोळसा, चुनखडी, बॉक्साईट म्हणतात, कोळसा, चुनखडी, अशुद्ध लोह व बॉक्साईट. हा आपला उत्तर येणार 2013च्या महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनात राईट. उतरता क्रम. पुढचा प्रश्न आहे, विधाने पहा. चुकी बरोबर सांगायचे. 2015च्या एसटीआयचा प्रश्न आहे हा. काय म्हणतात? लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणीत व जांबा खडकात असं सापडते. बरोबर आहे का? हो बरोबर. म्हणजे की अच्या बरोबर येणार. बरोबर हा येऊ शकतो. सेम ऑप्शन दिलेला आहे काय? सेम ऑप्शन दिलेला आहे. नाही म्हणत आहे इथे आहे ना, नाही म्हणत आहे. रेड्डी बंदर कोळसा निर्यातीसाठी चुकीचं आहे. कोळसा निर्मितीसाठी रेड्डी बंदर हा लोह खनिजेसाठी प्रसिद्ध आहे. कोण? रेड्डी बंदर राईट. म्हणून आपलं बरोबर येणार. फक्त बरोबर आहे. ब चुकीचं आहे. म्हणून आपलं काय येणार? फक्त एक आन्सर इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, इथं सुद्धा बरोबर की चुकीचे सांगायचे. हा प्रश्न आहे ISO पूर्व 2015चा प्रश्न आहे. बॉक्साईट पासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते. बरोबर आहे का? चुकीचे आहे. बॉक्साईट पासून आपला हा उत्तर चुकीचा आहे. ऑप्शन चुकीचा आहे. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम उत्पादन केले जाते. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम उत्पादन केले जाते, ना की क्रोमाइट. म्हणून अविधान चुकीचे आहे. म्हणजे की अविधान चुकीचे आहे. आपला आन्सर हा नाही. एक मिनिट. अविधान चुकीचे आहे राईट. अविधान चुकीचे आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते. बरोबर आहे काय? हो बरोबर. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते. पारगल जिल्ह्यातील तुंगार टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय ना? एकतर चुकीचं आहे असं येणार, नाही तर ब व क बरोबर आहेत. ब व क एकच ऑप्शन मध्ये आहे. आणि आपलं उत्तर काय येणार? 50चा 2 आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे म्हणत आहे? योग्य म्हणत आहे, डोलामाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो. बरोबर आहे काय? नाही, चुकीचे आहे. आणि चुनखडी खडक महाराष्ट्रात धारवाड प्रणालीत सापडतो. हा सुद्धा चुकीचा आहे. चुनखडी खडक हा विद्या आणि कडप्पा प्रणालीत सापडतो राईट. म्हणून आपला दोन्ही चुकीचे आहेत. व दोन्ही चुकीचे आहेत राईट. योग्य नाहीत असं म्हणत आहे. पुढचा प्रश्न आहे आपला काय म्हणत आहे, महाराष्ट्रात डोलामाइट खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो असा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर काय येणार? याच्या उत्तर येणार काय येणार? यवतमाळ व रत्नागिरीमध्ये. डोलामाइट कुठे आढळतो? यवतमाळ व रत्नागिरीमध्ये आढळतो राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 53 नकाशा दिलेला आहे राईट. काय म्हणतात, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे खनिजांचे उत्पादन केले जाते? आपलं उत्तर काय येणार याच्या? म्हणजे की हा दिलेला आहे राईट. इथं काय उत्पादन केले जाते? आपलं उत्तर काय येणार? चुनखडी उत्पादन केले जाते. हा एरिया कुठला आहे? हा एरिया कोल्हापूर नंतर काय सांगली इकडे आहे राईट. पुढचा प्रश्न बघू आता, महाराष्ट्रात मॅग्नीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते म्हणत आहे? मॅग्नीजचे प्रमुख साठे. तर आपलं उत्तर काय येणार? मॅग्नीजचे प्रमुख साठे म्हणत आहे भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग फक्त. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग फक्त राईट. इथं
इथं मॅग्नीजचे प्रमुख साठे आहेत. कुठं? भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग फक्त, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खनिजे व भारतात एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रातील साठे विचारत आहे. हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. सगळ्यात क्रोमाइट 10%. हा तुम्हाला माहित आहे. फक्त डायरेक्ट मारायचं. क्रोमाइट सर्वात कमी आहे, म्हणजे की चुनखडी कमी आहे, म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? चुनखडी कमी आहे सगळ्यात, राईट. सगळ्यात कमी काय आहे? चुनखडी. लक्षात ठेवा, सगळ्यात कमी काय आहे? चुनखडी. म्हणजे की क चा 3 येणारच किनार, म्हणजे एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे, म्हणजे की आपला आन्सर, राईट. सॉरी 2 ऑप्शन मध्ये दिलेले आहेत, राईट. म्हणजे आपला आन्सर हे 2च ऑप्शन मध्ये राहणार, राईट ना. ह्या आन्सर मध्ये बघा, क्रोमाइटचं आता बघितलं, इथं सुद्धा सेम आहे. आणि इकडे मॅग्नीजचा 20% सर्वात जास्त, म्हणजे की सर्वात जास्त लो खनिज आहे. नाही, बॉक्साईटचे सर्वात जास्त आहे. मॅग्नीजच्या नंतर येतो, बॉक्साईट नंतर मॅग्नीज येतो. मग काय येणार? नाही, बॉक्साईट नंतर लो खनिज मॅग्नीज येतो, राईट. मग काय, म्हणजे की फर्स्ट ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. आता बघायचं आहे 2 ऑप्शन मध्ये खेळ खेळलेला आहे, राईट. आता लोह खनिज किती प्रतिशत आहे हा सांगा तुम्ही. लोह खनिज आहे 40%, राईट. आणि बॉक्साईट किती आहे? 21%. म्हणजे की लोह खनिजेचं काय ना, राईट. एक मिनिट, राईट. मॅग्नीज, एक मिनिट. मॅग्नीज किती प्रतिशत आहे महाराष्ट्रातील? मॅग्नीज हा 40%. चुकीचा आहे हा. मॅग्नीज हा 40% आहे, राईट. हा बरोबर आहे. क्रोमाइट 10% बरोबर आहे. मॅग्नीज हा 40% आहे. सर्वात जास्त मॅग्नीज आहे, हा लक्षात ठेवा. आता मीनं सुद्धा मिस्टेक केले थोडा ऑप्शन बघून, बट असं नाही होणार, राईट. मॅग्नीज हा 40% आहे. क्रोमाइट हा 10% आहे, राईट. आणि बॉक्साईट किती आहे? बॉक्साईट किती आहे हा सांगा मला. बॉक्साईट किती आहे? बॉक्साईट हा 21% आहे. म्हणजे की मॅग्नीज नंतर काय येणार? बॉक्साईट येणार. हा आपला नोट्समध्ये मागच्या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे. म्हणून आपलं काय येणार? ड च्या 2 येणार. एकच ऑप्शन मध्ये आपला उत्तर काय येणार? दुसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. सगळ्यात सुरुवातीला काय सर्वात जास्त मॅग्नीज आहे, मग आहे बॉक्साईट 21%, आणि त्यानंतर काय आहे? त्यानंतर आहे चुनखडी. काय? चुनखडी म्हणताय. त्यानंतर काय आहे? त्यानंतर काय येणार? आपला आन्सर आहे दुसरा क्रमांक, राईट. म्हणजे की अ चा 4, ब चा 1 लोह खनिजे तिसऱ्या क्रमांकाच्या. मग चुनखडी काय येणार? चुनखडीचे येणार 3, बरोबर. आणि बॉक्साईटचा 21% आणि क्रोमाइटचा 10%. पुढचा प्रश्न आहे आपला, डॅश ह्या ठिकाणी हा काय आहे म्हणत आहे. टिंबाने दर्शवलेल्या प्रदेशाच्या खाली धातूंचे केंद्रीकरण झाले. कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले ह्याच्यामध्ये? आपलं उत्तर काय येणार? बॉक्साईट. नकाशा बघून बॉक्साईटचे उत्पादन केले. आता ऑप्शन बघू आपण. बॉक्साईट हा दिलेला आहे. चौथा आन्सर इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात दगडी कोळसांचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहे. बरोबर आहे काय? बल्लारपूर चंद्रपूर मध्ये आहे. बरोबर आहे हा विधान. बल्लारपूर कुठं आहे? चंद्रपूर मध्ये आहे, राईट. सर्वात मोठे साठे बल्लारपूर चंद्रपूर येथे. खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही, हे विधान चुकीचे आहे. खापरखेडा खापरखेडा हे जलविद्युत म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र, राईट. खापरखेडामध्ये आपलं उत्तर काय येणार? अ व ब दोन्ही बरोबर आहे. अ व दोन्ही बरोबर आहे. हा चुकीचा नाही आहे. अ व दोन्ही बरोबर आहे. हा बरोबर, हा बरोबर. खापरखेडामध्ये जलविद्युत केंद्र आहे, बरोबर आहे. औष्णिक विद्युत केंद्र, राईट. तसंच म्हणून सुद्धा नाही म्हणत आहे ना, नाही म्हणत आहे कोई ना. दोन्ही बरोबर आहेत, राईट. खापरखेडामध्ये जलविद्युत केंद्र नाही आहे. खापरखेडामध्ये आहे औष्णिक विद्युत केंद्र. काय खापरखेडामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आहे, म्हणून हा विधान सुद्धा बरोबर आहे. नाही म्हणत आहे ना, खापरखेडामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आहे, जलविद्युत केंद्र नाही आहे, राईट. जलविद्युत केंद्र हा कोयना वगैरे मध्ये आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? खनिज संपत्ती काय विपुल आहे? तर आपलं उत्तर काय ना, चंद्रपूर मध्ये विपुल आहे. PSI 2012 मध्ये हा प्रश्न आले. खालील कोणत्या
कोणते खनिज लोह खनिज नाही म्हणत आहे? लोह खनिज नाही म्हणत आहेत आपला काय ना लिग्नाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि मॅग्नाईट हे आहे. फक्त लिग्नाईट हे नाही आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालील धातूपैकी कोणता धातू निर्यात होते? तर आपलं उत्तर काय नाही येतं? लोह खनिज. काय ना लोह खनिज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला होतो, राईट, निर्यात होतो, राईट. लोह खनिजांच्या खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खंडात आढळते म्हणत आहे? आर्कियन खंडात आढळते. तर आपलं उत्तर काय येणार? लोह खनिज आर्कियन खंडात आढळतो. पुढचा प्रश्न आहे, खालील धातूपैकी कोणत्या धातू जाभ्या म्हणजे की लेटेराईट, जाभ्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? लेटेराईट. काय म्हणत आहे? लेटेराईट म्हणत आहे, खंडात आढळतो. आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार बॉक्साईट येणार, राईट. आता चूक विधाने कोणती आहेत हे विचारत आहे. चूक विधान, फक्त चूक सांगत आहे, म्हणजे की चूक विधान सांगत आहे. बॉक्साईटचा मुख्य वापर ॲल्युमिनियम उत्पादनासाठी, बरोबर, हा बरोबर आहे. बॉक्साईट सिमेंट लोखंड पोलाद उत्पादनातही वापरतात, बरोबर आहे. एक सुमारे एक पंचमास भारताचे बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते, बरोबर आहे. हा महाराष्ट्रात बॉक्साईट कोल्हापूर, रायगड आणि सांगली, सातारा, रत्नागिरी येथे आढळतो, बरोबर आहे. इतर राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक चांगल्या प्रगतीचे बॉक्साईट आढळतात, बरोबर आहे हा सुद्धा. म्हणून नन आपला आन्सर येईल. पुढचा प्रश्न आहे आपला, पश्चिम महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? तर आपलं उत्तर काय येणार? पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॅश जिल्ह्यामध्ये. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोणत्यामध्ये? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ऑप्शन काय म्हणत आहे? कोल्हापूर म्हणजे की दिलेला आहे ऑप्शन मध्ये कोल्हापूर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? तर आपलं उत्तर काय येणार? नागपूर व चंद्रपूर. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. आपलं उत्तर काय येणार? नागपूर व चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? आपलं उत्तर काय येणार? नागपूर व गोंदियामध्ये. महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. पुढचा प्रश्न आहे आपला, एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांसाठी आहे? काय म्हणतात? एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा एकच खनिजांचा आहे. कोणता आहे? मॅग्नीज. हा सुद्धा रिपीटेड प्रश्न आहे. मॅग्नीज किती आहे? मॅग्नीज, राईट. ते मॅग्नीज. आणि कोळशाचे किती आहे? लोह खनिज किती आहे हा सांगा फक्त. आताच झालेला प्रश्न आहे लोह खनिज किती आहे? 20% आहे. 20%. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, सिंधुदुर्ग म्हणजे की दगड तोच विचारत आहे. ठाणेमध्ये काय आढळतो? काय होतो? ठाणेमध्ये आहे औषधी खनिजयुक्त पाणी आहे ठाणेमध्ये. औषधी खनिजयुक्त पाणी म्हणजे की च्या 2 येणार. हा ऑप्शन दिलेला आहे सुद्धा बघू. एकच ऑप्शन मध्ये दुसरा आन्सर इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे की ठाणेमध्ये काय? औषधी खनिजयुक्त पाणी. आणि सिंधुदुर्ग मध्ये काय आहे? मॅग्नीज. मुंबईमध्ये काय आहे? पेट्रोलियम आणि खनिज तेल. आणि गडचिरोलीमध्ये काय आहे? चुनखडी. आणि ठाणेमध्ये आहे मॅग्नीज. पुढचा प्रश्न आहे आपला, मॅग्नीजचे साठे महाराष्ट्रात पुढीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणत आहे? काय म्हणत आहे? मॅग्नीजचे साठे खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात म्हणत आहे? आपलं उत्तर काय? नागपूर, भंडारा, गोंदिया, राईट. मॅग्नीजचे साठे आढळतात. हा क्लर्कच्या 2011चा प्रश्न आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पुढच्या चॅप्टर आपला लोकसंख्या व स्थलांतर, महाराष्ट्रातील लोकसंख्या व स्थलांतर. तर ते व्हिडिओ सुद्धा बघा तुम्ही. 2 दिवसाच्या पर्यंत आपण ते व्हिडिओ सुद्धा अपलोड करू. लोकसंख्या व स्थलांतर हा चॅप्टर.